कांदा या पिकाचा उत्पादन खर्च हा 18 ते 20 रुपये किलो आहे. त्यामुळे कांदा जर 40 रुपये किलोने विकला गेला तर शेतकऱ्याचे फक्त कुटुंब चालत असते. शेतकरी 40 रुपये किलो कांदा विकल्या गेल्यामुळे अंबानी होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या गोष्टीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या कांदा या पिकाला 35 रुपये किलोचा हमीभाव देणे गरजेचे आहे. वास्तविक शेतकऱ्याचे कुटुंब 4 ते 6 माणसांचे कुटुंब हे 6 ते 8 महिने शेतामध्ये राबत असते, तेव्हा कांदा पीक तयार होत असते. त्यामुळे कांदा या पिकावर कांदा उत्पादक शेतकऱ्याचे पूर्ण अर्थशास्त्र अवलंबून असते. त्याच्या मुलांचे शिक्षण असेल, कर्जाचे हप्ते असतील, शेतीचा खर्च असेल, या गोष्टी संपूर्ण कांदा या पिकावर अवलंबून असतात. कांदा 40 रुपये किलो झाल्यामुळे जर कोणाचे बजेट कोलमडत असेल तर शेतकरी संपूर्ण कोलमडत आहे. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे कांदा या पिकाचे भाव पाडण्यासाठी सरकारने किंमत स्थिरीकरण निधी आणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती गळफास आवळणे असा होतो. त्यामुळे सरकारने या गोष्टींचा विचार करावा आणि कांद्याला 35 रुपये किलोचा हमी भाव द्यावा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और प्याज उत्पादक किसानों को नहीं लूटने दूंगा. जय जवान जय किसान.